आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. काय याच्यामध्ये बदलाव होणार नाही. धारावीकरांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता सध्या धारावी विकास प्रकल्प सुरू आहे. याचे नुकतेच घडलेले उदाहरण म्हणजे या प्रकल्पासाठी संबंधित कंपनीकडून दिनांक 7 जून रोजी थेट एका अधिकृत व्यायामशाळेवरच कारवाईचा बडगा उभारण्यात आला. माजी आमदार बाबुराव माने यांच्या निधीतून PMGP वसाहतीमध्ये अधिकृतपणे बांधण्यात आलेल्या या व्यायामशाळेला काल DRPने कोणतीही कारवाईची नोटीस न देता रातोरात जमीनदोस्त केले. ही घटना बाबुराव माने यांनी संबंधित लोकप्रतिनिधींना सांगितली असता आमदार मंगेश सावंत आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह धारावी बचाव समितीचे अनिल शिवराम कासारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रत्यक्ष जागेवर याबाबत शहानिशा करण्यासाठी गेले. मात्र तेथील सुरक्षा रक्षकाने गेट लावून घेतले आणि आमदार खासदार यांच्यासह आलेल्या धारावीकरांना आत येण्यास मज्जाव केला. उपस्थित जमाव याबाबत आक्रमक होऊन त्यांनी थेट गेटवरून आत जाऊन गेट उघडला. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना याचा जाब विचारला. मात्र कोणीही उपलब्ध होऊ शकले नसल्याने आमदार सावंत यांनी थेट उपजिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून विचारणा केली. मात्र त्यांनी कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाही. आमदार खासदार मोठे समजा ऍक्शन झाली व्यायामशाळेची, त्याची काय नोटीस आली दिलेली का तुम्ही? कोणी ऍक्शन कोणी घेतली त्याच्यावरती? मानाने नवभारत मेगा डेव्हलपमेंटला एवढी पॉवर दिली, मानाने केली गोष्ट वेगळी. चला हॅलो, काहीच नाही. हॅलो, नाही ना, म्हाडा अधिकारी कोण? हो, पत्र आले तर तुमच्याकडे एक कॉपी आली असेल ना. आता एवढं माहिती आहे म्हणजे एक कॉपी किंवा सायनिंग ऑथॉरिटी कोणी केली? त्यांचं नाव नाही माहिती तुम्हाला? कॉपी नाही आली, एवढा अंदाज तुमची कारभार आहे. तुमच्या बिल्डिंगी तुम्ही राहायला त्यांना DRP मध्ये तिथे तोडायला आले, तुम्हाला माहिती ना? हा उत्तर आहे. मग ते नाव द्यायला आम्हाला एवढं तुम्ही हे करताय. आम्हाला पत्र द्यावं लागेल अध्यक्षांना. आम्ही एखादी माहिती विचारली तर अधिकारी उठतात. मग मी तेच बोलतोय ना तुम्हाला. मग तोडून किती वेळ झाला? तोडून 1 दिवस गेला ना? 2 दिवस गेले ना. तुमच्याकडे कॉपी नाही? उत्तर बघा मॅडम, माझ्याकडे रेकॉर्डिंग करतोय मी, सगळ्या विधानसभेत दाखवे की बाबा हे असे उत्तर आहेत ऑफिसरांचे. तर मला विधानसभेत ऐकावं लागेल सगळ्या आमदारांना की एक आमदारांची परिस्थिती बघा काय आहे. मग बोलू नका, मग इन्क्वायरी लागेल, काय लागेल ते तुमच्यावर. उत्तर देताना पण विचारपूर्वक द्या उत्तर. इथे वर्षाताई समोर आहेत, त्यांचं सुद्धा अधिवेशन चालू होणार आहे. मग म्हाडाकडून आला तर तुमच्या अंडर त्या बिल्डिंगी DRPने घेतल्या ना लोकांना राहण्यासाठी. कोणासाठी घेतल्यात मला सांगा? एवढे जर तुम्ही अधीन होत असाल तर गव्हर्नमेंटवरती विश्वास होणार नाही कोण. आम्ही सांगू असं नाही. बघा, तुम्हाला पॉवर दिली आहे पोलिसांना, तुम्ही आपल्या स्टेटसमध्ये राहायला पाहिजे. एवढं पण नाही आहे. आम्ही पण कामं करतो, बिल्डर लोकांची करतो. लोक पण एवढा अधीन होत नाही. जिथे चूक तिथं चूक बोलायची आमची मानसिकता असते. मला ते आता थोड्या वेळाने मला ते म्हाडाकडनं काढून झाले. लावा ना मीटिंग. मॅडम त्यांना बोलवायला सांगा तिथे. पाणी
सायंकाळची लाईन होती, घाण पाणी होतं, त्यांना 9 वरून ज्याचे लिमिटेडचे कनेक्शन आहे उद्या अजून ट्रान्सफर कनेक्शन देणार तुमको बोला ना। मैडम ऐसा है ना, 6 का लाइन बिना बोले बिना नोटिस का अच्छे काम दिए कल रातों रात। तो सवेरे उठ के हम लोग मोटर का बिना तो इधर आता ही नहीं। मोटर लगाने को गया तो एक बूंद पानी नहीं है। 6 का लाइन के कितने लोग का कनेक्शन था किसी को भी नहीं है मैडम। तो इधर 2 फुग्गा उधर 2 फुग्गा लेकर के आपका दिन चला है। मैं नगर सेवक के पास गए तो हमारा बिल लेके तो फ़ोन किया कल हमारा नल जोड़ने के लिए, कल साहब ने बात किया, लेकिन मैडम गटर पण काही एवढे चॉकलेट आम्ही इथे दिवस गल्लीत राहतो तुम्ही या आमची परिस्थिती बघा आणि अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता।